अवधूत चिंतन श्री गुरुदेव पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमहाशिष्यं श्रीशङ्कराचार्यरथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोटकं वार्तिककारणमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽसि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अमृताचा हा ग्रंथ पाहतो। या ग्रंथाचं हे 7वं प्रकरण चाललेलं आहे, अज्ञान खंडन म्हणून। ज्ञानोबा आपल्याला अज्ञान खंडन, अज्ञानाचं खंडन करतायत, अज्ञान नाही असं सांगतायत। हरि ओम। आयशीवार मूवी आपली कालची चालू होती। या आयशी मूवी मध्ये येतं का ऐकायला? आयशी मूवी नंबर 80। काल सांगत होते, इतुलिया ही भागू अज्ञानाचा तरी तो मागू, निघे ऐसा बागू पडता का देवा। म्हणताय इतुलिया ही भागू, इतके करून इतकं आम्ही भागलो, म्हणजे काय इतकं थकलो आता अज्ञानाचा शोध करून करून आम्ही इतकं भागलो, दमलो, तरी अज्ञानाचा शोध लागत नाही। आता अज्ञानाचा शोध लागेल असा कोणताही मार्ग सापडत नाही, काय करावं?
आणि आम्हाला तर जगामध्ये भरपूर अज्ञान भरलेलं आहे असं दिसतं. पण तेव्हा म्हणतात काय करू, मला तर कुठे अज्ञानाचा शोध लागत नाही. खूप मी शोध केला अज्ञानाचा, कुठे नाही लागत. आता ज्ञानोबा आपल्याला एक निर्देश देत आहेत, एक वाक्य सांगतायत, ते लक्षात घ्या. ते म्हणतात अज्ञान कुठेही सापडू नये, अज्ञान कुठेही सापडू नये हा परमार्थाचा शेवट आहे. सांगतात हा परमार्थाचा शेवट आहे. म्हणजे आपल्या परमार्थाची जी शेवटची स्थिती असेल त्या स्थितीमध्ये अज्ञान परिपूर्ण गेलेलं असत. असं अज्ञान नाहीच आहे ते सांगणारे, परंतु अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण आम्हाला दिसणारच नाही, कुठे आमची खात्री पटेल त्यावेळेला आम्ही समजायचं की परमार्थाच्या शेवटी आपण आलो, म्हणजे आत्मस्थिती आलो. म्हणजे आत्मस्थिती गेल्याशिवाय अज्ञान नाही असं आम्हाला पटणार नाही. जोपर्यंत आम्ही जीव भावात आहोत, देह भावात आहोत, बोलत आहोत, तोपर्यंत अज्ञान राहीलच, आणि ते असतं आमचं. आता ज्ञानोबा एक फार सुंदर आता कल्पना आपल्याला देतात. ही जी 81 नावाची ओळी आहे, त्या 81 ओळीमध्ये ज्ञानोबा आम्हाला सांगतायत अज्ञान कसे सापडत नाही, त्याला दृष्टांत देता येते. अवसेचे चंद्रबिंबे निर्वाळलिया शोभे, का मंडले जैसे खांबे, शव विषाणाचे शश विषाणाचे. आता आपल्याला एका समारंभाला जायचंय, मग त्या सगळ्यांनी चला तयारी करा, सगळ्यांनी तयार व्हा, असा समारंभ आहे. असा समारंभ कुणी कधीही पाहिलेला नाही. अशा समारंभाला आपल्याला जायचंय. म्हणतात त्या समारंभाचं जर खरोखर तुम्हाला खरं पण वाटलं तर मग अज्ञानी खरं, आणि त्या समारंभाबद्दल तुम्हाला खरं वाटलं नाही ना तर अज्ञानी खरं नाही. कसा हा समारंभ ज्ञानोबांनी फार सुंदर कल्पना केलेल्या आहेत. आता या समारंभाच्या बघा ज्ञानोबा एक सभा मंडप बांधला. आता समारंभ ते हो, समारंभ म्हटला की सभा मंडप तो मंडप बांधलेला मोठा, आणि या सभा मंडपामध्ये आता जो प्रकाश पाहिजे, आता जसे प्रकाश आलेले त्या मंडपामध्ये प्रकाश कोणता आहे तर अमावास्येच्या चंद्राचा. अमावास्या चंद्र असतो का? अमावास्याच्या चंद्राचा दिवा तिथं मोठा लावलेला आहे, प्रकाश पडलेला आहे हो त्या सभा मंडपामध्ये. आणि तो जो सभा मंडप उभारलेला आहे ना, त्याला जे खांब लावलेले आहेत ना, ते खांब कशाचे माहिती का? सशाच्या शिंगाचे खांब लावलेले आहेत. चला आता बघा तो मंडप तर बघा. अमावास्येचा चंद्र, अमावास्येचा चंद्र असतो का? पण अमावास्येचा चंद्र त्या मंडपामध्ये प्रकाश घेऊन राहिला. नंतर त्या मंडपाला जे खांब लावलेले आहे ते सशाच्या शिंगाचे खांब लावले. सशाला शिंग असला त्याचे खांब लावले. बघा काय मंडप सुरू दिसतोय तो. तेव्हा म्हणतात सभेला जी माणसं आलेली ना त्या सभेमध्ये बसलेली ती म्हणजे सगळी वंद्याश्रीची मुलं आहेत. वंद्याश्री म्हणजे जिला मुलबाळ होते तिची मुलं आहेत सगळी. वंद्याश्रीची मुलं त्या सभेमध्ये बसलेली आहे सगळी, बर का. नंतर
हे जे वंध्या पुत्र आहेत ना सांगतात ते म्हणे महान विद्वान आहे, गायक आहे, शास्त्रज्ञ आहेत, बरं मोठे मोठे लोक बसलेले होते. हे वंध्या पुत्र म्हणजे गायक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, विद्वान आहेत, असे बसलेले त्या सभेमध्ये. आता त्या सभेमध्ये ज्या गायकांनी गायन केलं, ज्यांनी व्याख्यान दिलं, ज्यांनी काय केलं, आता त्यांचा सत्कार तर करायला पाहिजे ना. मग त्यांच्या सत्कारासाठी आता हार गुंतलेले आहेत. तुम्ही ते जे वंध्या पुत्र आहेत ना त्यांच्या पत्नीने, बायकांनी, म्हणजे वंध्या बाईच्या सुनेने, त्या सुना जे होत्या ना तिने हार गुंतले. ते जे हार गुंतले ना ते फुलं कुठून आणले, कशी फुले ती, तर आकाश पुष्पाची फुलं तोडून आणली त्यांनी. आकाशाच्या पुष्पाची फुलं तोडून आणली, आकाश पुष्पाच्या फुलांचे हार आले आणि त्या आकाश पुष्पाच्या हारांनी त्या ठिकाणी जमलेल्या त्या विद्वान मंडळींना गळ्यामध्ये ते हार घालून त्यांचा सत्कार केला. त्यानंतर मग काय झालं, आता दुसरी जाती का ते हार घालून, नाही त्यांना जेवण द्यायचंय ना. आता हे जे जेवण आहे त्या ठिकाणी आपण पाहतच राहा, ते सगळे वंध्या पुत्र आता रांगेत बसलेले, पंक्तीत बसलेले आहेत जेवायला. त्यांना जे पदार्थ बनवले पप्पांना ते कासवीच्या तुपात तळलेले पदार्थ आहेत. कशात, कासव असत ना त्याची बायको कासवी, त्या कासवीच्या तुपामध्ये, आणि तिचा दूध देते का कासव, तिच्या तुपामध्ये तळलेले पदार्थ, असे उत्तमात उत्तम पंचपक्वान्नाचं जेवण, कासवीच्या तुपात तळलेले पदार्थ त्या ठिकाणी ते लोक जेवतायत, वाढले चाललेले. बरं, त्या वंध्या पुत्रांच्या ज्या सुना आहेत ना त्या सगळ्या वाढून राहिल्या त्या ठिकाणी. त्यांच्या बायका स्वयंपाक त्या बायांनीच केला आणि पोटभर जेवून राहिले. ते आपण नुसतं बघत राहा त्या मंडपाकडे आपण, आणि अशा प्रकारची ती पंगत उठली महाराज. मग काय विचारता, आता अशी जर पंगत तुम्ही, असा जर सभा मंडप, अशा प्रकारचं खानपान, अशा प्रकारची माणसं जर तुम्हाला पटली, ती जर खरी असली तर अज्ञान खरं आहे, आणि हे जर खरं नाही तर अज्ञानही खरं नाही. असा हा ज्ञानवांचा दृष्टांत आहे. ज्ञानवादी या योगांमध्ये त्या अज्ञानवादी लोकांना त्यांचा भ्रम दूर करण्यासाठी हा दृष्टांत दिला. पाहता त्या योगासमुळे अशा एक्क्याऐंशी योगे अवसेनी चंद्रबिंबे निर्वाळले आशोभे का मांडले जैसे खांबे शश विषाणाचे. शश विषाण म्हणजे सशाच्या शिंगाचे. नाना गगनालवनी माळा वांजेच्या घालिया गळा घापती तो सर्वा पावची तसे. तेव्हा गगनाची या माळा म्हणजे आकाश पुष्पाच्या माळा तयार केलेल्या आहेत आणि त्या स्त्रीच्या मुलांच्या गळ्यामध्ये त्या माळा घातल्या गेल्या आहेत. असा हा सोहळा अपूर्व आहे पहा. आणून कासवीचे तूप, काशीचं तूप आणलं. कशामध्ये आणलं माहिती का? भरू आकाशाचे माप, आकाशाच्या मापामध्ये डब्यामध्ये ते कासवीचं तूप भरून आणलं आणि त्या स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक केला. तरी साचा येते संकल्प ऐसे. अशा प्रकारे हे जर सगळं खरं झालं तर मग अज्ञानही खरं आहे. आणि हे जे तुम्ही पाहतात हे जर खोटं वाटलं तुम्हाला
तर निश्चित समजून घ्या की अज्ञानही खोटच आहे. तेव्हा जन्मा पुढे जातात. आम्ही येऊन जाऊन पुढती अज्ञानावे निवृत्ती, ते नाही तरी किती वतवतूपा. काय म्हणतात जन्मा, आम्ही येऊन जाऊन पुढती, म्हणजे आम्ही येऊन जाऊन पुढे पुढे किती वेळ तुम्हाला सांगू की अज्ञान नाहीये, अज्ञान खरं नाहीये, ते अज्ञान विचारापुढे टिकत नाहीये. हे किती वेळेला तुम्हाला बोलून दाखवू. वतवतू म्हणजे बोललं, बडबड. हे बडबड किती वेळ चालू ठेवले की अज्ञान नाहीये, अज्ञान नाहीये, अज्ञान नाहीये, अज्ञान नाहीये. किती दृष्टांत देऊन तुम्हाला सांगू. आता हा शेवटचा जो दृष्टांत तुम्हाला दिला सभेचा, या सभेच्या दृष्टांताने तुम्ही आता समजून घ्या की जर हे सभामंडप आणि या सभेमध्ये जेवणारे लोक हे सगळे जर खरे असतील तर अज्ञानही खरं आहे, आणि हे जर तुम्हाला खोटे वाटत असतील तर अज्ञानही खोटच आहे असं निश्चित समजा, असं ज्ञानाला समजावे. तेव्हा अज्ञान नावाची काही वस्तूच नाही, म्हणून अज्ञान नाही म्हणाव्यास आता मला लाज वाटू लागलेली आहे. किती वेळ म्हणायचं अज्ञान नाहीये, अज्ञान नाहीये, अज्ञान नाही. म्हणून या ज्ञान अक्षरे, म्हणून अज्ञानाची ही जी अक्षर आहेत, नमसू आता आम्ही दसुरे तरी आन एकच बरे ये विषय. तरी ते अज्ञानवादी हट्ट काही सोडत नाही. ज्ञानवादी हात टेकून दिले त्यांच्या पुढे, अरे नाही अज्ञान. पण ते म्हणतात आमचं एक म्हणलं तरी अजून ऐकून द्या, अज्ञान आहे आमचं एवढं म्हणलं तर ऐकून द्या. जनवा काय चला अज्ञानवासाचा महावीच भक्त ज्ञानी आणि दुसऱ्यांचं म्हणून ऐकून घेणारा बर सांगा चला पुष्कळ झाला. आता काय म्हणणं बोला का तुमचं, आता तुम्ही कसं काय सांगता का अज्ञान आहे. मग यांनी आता आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली की अज्ञान आहे. बघा काय म्हणतात ते, तरी आन एकच विषय, आम्हाला एक गोष्ट अजून स्फूर्ती आहे अज्ञान आहे म्हणून, असं ते म्हणतात. अज्ञानाच्या बाबतीत आणखी मला स्फूर्ती आलेली आहे असं जेव्हा अज्ञानवादी म्हणायला लागले तेव्हा ज्ञानवा म्हणतात, सांगा बाबा तुमची काय स्फूर्ती आहे, काय म्हणणं तुम्ही सांगा ते खरं. तेव्हा ही आहे 85 ओवी. इथून आता 86 ओवी पासून तर जवळजवळ 94व्या ओवी पर्यंत ते अज्ञानवादी आता निळा दृष्टांत देऊन निळ्या पद्धतीने आपलं म्हणणं ज्ञानवाच्या पुढे मांडून राहिले. ते भक्ती आहेत ना, ते आपलं म्हणणं सोडत नाही. म्हणून ते आता निळ्या प्रकारच्या दृष्टांतांनी निळ्या प्रकारच्या युक्त्यांनी ज्ञानवाला पटवून देत आहेत की अहो अज्ञान आहे जगामध्ये, अज्ञान आहे. तेव्हा आता हा पूर्व पक्षाचा दृष्टांत आहे, म्हणजे अज्ञान आहे असं म्हणणाऱ्या लोकांचे आता हे पुढचे दृष्टांत आहेत. या मुलांमध्ये 86 येते ते म्हणतात, आपण या ना आणि का ते देखून होय देखते वस्तू ऐशा बोलते नव्हेच अंगे. ते असं म्हणतात तुमचा आत्मा, तुम्ही असं म्हणतात की तो असा आहे की स्वतःलाही तो पाहू शकत नाही आणि दुसऱ्यालाही दृश्य करत नाही, असं तुम्ही म्हणतात ना आत्म्याबद्दल. आत्मा कसा आहे म्हणे, आत्मा हा स्वतःही स्वतःला पाहत नाही आणि दुसऱ्यालाही दृश्य करून पाहत नाही, दुसऱ्यालाही पाहत नाही. कारण पाहणं जाणणं हे जे आहे स्वभाव धर्म जे आहेत सर्वसामान्य माणसांचे, तसा तो आत्मा नाहीये. तो स्वयंसिद्ध चुपचाप नुसता पाहत असते. म्हणजे काय,
नुसतं अवलोकन नसतं, त्याचं उपस्थिती असते, तटस्थ होतो, साक्षी आहे, असा त्याचा स्वभाव आहे. असं म्हणताना तुम्ही तो साक्षी आहे, तो सगळं पाहतो ना, साक्षीने पाहणारा ना, तो सगळं पाहतो ना. आता तुम्हीच म्हणता ना की आत्मा साक्षी म्हणून, हा मुद्दा त्यांना चांगला सांगून गेला अज्ञानवाद्यांना. आणि मग ते म्हणायला लागले की अहो, आत्मा दुसऱ्यालाही जाणत नाही आणि स्वतःलाही जाणत नाहीये, म्हणजे स्वतःलाही तो विषय होत नाही असेल, मग हे जे पसरलेलं जगत आहे, या जगताला कोण पाहत? या जगताचा द्रष्टा कोण? जगत हे दृश्य आहे, दिसणार त्याला दृश्य म्हणतात. मग दृश्य आहे तर द्रष्टा असला पाहिजे ना कोणीतरी. मग द्रष्टा कोण याचा? पाहणार कोण? आत्मा. मग आत्मा दृश्य आणि जर द्रष्टा झाला तर आत्म्यामध्ये अज्ञान यायलाच पाहिजे, कारण हे जे दृश्य आहे ना, हे सगळं अज्ञानाचं कार्य असं ते म्हणतात. बघा, तेव्हा प्रत्यक्ष दृश्य दिसते, याचा द्रष्टा कोणीतरी आहे. दृश्य आणि द्रष्टा या द्वैतावरून अज्ञान आहे, कारण द्वैत म्हटलं की अज्ञान. तुम्ही अज्ञानाला नाही 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 म्हणून राहिले, कारण आत्मा हा अद्वैतात आहे असं म्हणून राहिलो आहे आतापर्यंत. पण आता दृश्य आणि द्रष्टा या दोन ठिकाणी आत्मा विभागला गेला आणि म्हणून अज्ञानाला आता असं ते म्हणतात. बरं, बघ आता 87 ओवी आहे, तरी ते यापुढे दृश्य पघळे एवढे, आपण तरी पुढे द्रष्टेपणे. अहो, एवढं पघळलेलं दृश्य जगाचं समोर असताना पाहणारा जो द्रष्टा आहे तो आत्मा आहे असा मी म्हणतो. तेव्हा आत्मा द्रष्टा आणि दृश्य भावामध्ये येतो, हे आमचं म्हणणं आता पटलं का? आणि हे जर पटलं असेल तर दृश्य आणि द्रष्टामध्ये द्वैत आहे, आणि द्वैत जर आहे तर अज्ञान आहेच त्याच्यामध्ये. अशा प्रकारे हे अज्ञानवादी लोक अज्ञान सिद्ध करण्याचा प्रयत्न करून राहिले. 88 येते, जेथ आत्मत्वाचे साकडे तेथ उठे हे एवढे, उठले तरी रोकडे देखशी. या 88 मध्ये ते अज्ञानवादी सांगून राहिले की ज्या ठिकाणी आत्म्याला एवढं संकट आहे, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी आत्मधर्म देखील तो पाहत नाही आणि काहीच पाहत नाही होतो, असं जर तुम्ही म्हणत असाल तर द्रष्टा आणि दृश्याच्या स्वरूपामध्ये आत्मा निश्चित पाहणार आहे असं आमचं म्हणणं आहे. तेव्हा हा उभारलेला जगताचा पसारा पाहणारा आत्माच आहे, त्याच्याशिवाय कोण पाहत त्याला? मग तुम्ही सांगा आता, तो नाही का? म्हणजे ते अज्ञान नाही का आमचं? मग जग कशाचं बनलेलं आहे सांगा तुम्ही? कोणी बनवलं? कसं बनलं? आणि त्याचा बनवणारा तो आत्मा आहे ना, पाहणारा तोच आहे ना. न दिसे जरी अज्ञान तरी आहे हे नव्हे आन. या दृश्यानुमान प्रमाण झाले. इथं आता प्रमाणाची भाषा ते करून लागली. अनुमान प्रमाणाने ते म्हणतात की अहो, अज्ञान प्रत्यक्ष दिसत नसलं, दृश्य आहे ना, द्रष्टा आहे, मग त्याला तुम्ही अज्ञान प्रत्यक्ष म्हणत नसला तरी अनुमानाने आम्ही असं म्हणतो की अज्ञान आहे. जसं अनुमानाने धूम पाहिल्यानंतर अग्नी आहे असं आम्ही म्हणतो, हे अनुमान प्रमाणे. अग्नी तर आम्हाला दिसत नाहीये, परंतु धूर दिसते. धूर, व त्या धुरावरून आम्ही अनुमान करतो की त्या ठिकाणी अग्नी असला पाहिजे. हे जसं अनुमान प्रमाणाने अग्नी सिद्ध होतो, तसं या ठिकाणी अनुमान प्रमाणाने अज्ञान सिद्ध होतं, असं ते अज्ञानवादी सांगतात.
आता प्रमाणाने अज्ञान सिद्ध करून टाकले. आतापर्यंत ज्ञानवांनी सगळी प्रमाण सांगितली आणि त्या प्रमाणांनी अज्ञान कुठेही चालू होत नाही, कुठेही अज्ञानाचा शोध लागत नाही असं स्पष्ट सांगितलेलं होतं. तेव्हा न दिसे जरी अज्ञान तरी आहे नव्हे आन, या दृश्यानुमान प्रमाण झाले. तेव्हा हे दृश्य अनुमान प्रमाणाने आम्ही सांगतो की या ठिकाणी अज्ञान आहे. तेव्हा दृष्टा दृश्य भाव जर नसता तर आम्ही काही म्हटलं नसतं बुवा. पण आता दृष्टा आणि दृश्य भाव आल्यामुळे अज्ञान आहे हे आम्हाला निश्चित वाटतं, असं ते म्हणत आहे. ज्या अर्थी एवढे जग पुढे दिसत आहे तेवढं मोठं जग पसरलेलं पाहणं आणि आम्ही पाहतोय जग, त्या अर्थी त्याचे कारण अज्ञान मानावेच लागेल. अशा रीतीने अर्थापत्ती प्रमाणाने आता अज्ञान सिद्ध केले. अनुमान प्रमाण सांगितलं ना, आता दुसरे प्रमाण ते लावतायत अर्थापत्ती. हे नवीन प्रमाण आहे. अर्थ आपत्ती न मानावा लागतो. आपत्ती आली म्हणजे काय करतो आपण? आपत्तीने नाहीला दिलं ना, आपत्ती म्हणजे संकट. संकट पडलं की मग आपल्याला ते निवारावंच लागतं ना. त्याप्रमाणे अर्थापत्ती नावाचं प्रमाण आहे. या अर्थापत्तीचं प्रमाण संस्कृत मध्ये फार सुंदर आहे. संस्कृत मध्ये एक वाक्य येतं बघा, लक्षात ठेवा तुम्ही. तीनो देवदत्ता हा दिवा न भूमते, असं वाक्य संस्कृत मध्ये बरं का. काय वाक्य? तीनो देवदत्ता हा दिवा न भूमते. तीनो म्हणजे पुष्ट झालेला अर्जुन. हा देवदत्त माणूस, देवदत्त नावाचा कोण माणूस आहे, तो जाडजूड आहे. तो जाडजूड देवदत्त दिवसा खात नाही, दिवा न भूमते. भूमते म्हणजे खाणे. तो भोजन करत नाही दिवसा. मग आता हा दिवसा खात नाही म्हणता जाडजूड कसा? जाडजूड होणे याच्यासाठी खावा लागेल की नाही? मोबाईल जायला पाहिजे. इथे रात्री भूमते हे अर्थापत्ती झाली. याच्यामुळे अर्थ असा निघाला की हा जर दिवसा खात नाहीये, जाडजूडच होऊन राहिलेला आहे सगळा, याचा अर्थ असा की तो रात्री खात असला पाहिजे. ही अर्थापत्ती प्रमाणे याला म्हणतात अर्थापत्ती. अर्थापत्ती प्रमाणाने हे सिद्ध झालं की हा देवदत्त दिवसा जरी खात नसला आणि जाडजूड होत चाललेला आहे, त्या अर्थी तो रात्री खात असला पाहिजे. आता रात्री कोण जातं पाहायला त्याला, म्हणून तो जाडजूड होऊन राहिला ना. हे अर्थापत्तीचं संस्कृतातलं उदाहरण आहे. आता हे जे अज्ञानवादी लोक आहेत, हे अज्ञानवादी लोक अर्थापत्ती प्रमाणाने अज्ञानाला सिद्ध करून राहिलेले. एक अनुमान प्रमाण दिलं त्यांनी आणि आता हे अर्थापत्ती प्रमाण देत आहेत. आणि या अर्थापत्ती प्रमाणाने अज्ञान आहे असं सिद्ध करतात. जसा तो देवदत्त दिवसा खात नाही म्हणे, म्हणून तो रात्री खातो म्हणून. त्याप्रमाणे अज्ञान जरी तुम्ही कबूल करत नसला तरी ते अज्ञान आहे. अशा प्रकारचा फार सुंदर विषय चाललेला आहे. तेव्हा सत्संगाची गेले. आज हा प्रकाशाचा भोग झाला आपल्याकडे. जर का आता भोग कमी करून टाकावर का उद्या चालला नीट. काय झालं अजून इकडची बाजू आलीच नाही, एक बाजू आली. त्याला आपण पुढची जी 90 ओळी उद्या, त्या 90व्या ओळीच आपण त्यांची ती प्रमाण काढली पाहिजे. कोणाची?
त्या अज्ञानवादी लोकांची प्रमाणकांनी त्या अज्ञानवादी लोक दृष्टांत दिले आहे आणि त्या दृष्टांतांनी ते सिद्ध करू इच्छितात की अज्ञान आहे. कोणता दृष्टांत देतात ते आजच्या सत्संगाची सगळ्यांना बराच वेळ या ठिकाणी अंधारामध्ये बसावं लागलं. आता ही आपल्याला थोडीशी शिक्षा भोगावीच लागते चांगल्या गोष्टीसाठी. बरं झालं आपण त्या सभा मंडपाचं दृश्य पाहिलं. आपल्याला काही जेवायला मिळालं नाही आणि ते काही खरं नव्हतंच. ते तसं हे जे अज्ञान आहे ते अज्ञान आपल्यालाही भोगून राहिलं आहे. आता सगळ्या लक्षात हरिओम.